भरती 2026 साठीचा जीकेचा प्रश्न महत्त्वाचा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 14 जून 1896 रोजी पुण्यातील हिंगणे येथे कोणत्या संस्थेची स्थापना केली? ऑप्शन आहे शारदा सदन, सेवा सदन, मुक्ती सदन की बालिकाश्रम. तर आपलं उत्तर आहे बालिकाश्रम. तर चला बघूया. शारदा सदन तुम्हाला माहीत आहे की 11 मार्च 1889 पंडिता रमाबाईंनी सुरू केली. शारदा सदन कोणाचे असते? पंडिता लक्षात ठेवायचं. शारदा सदन कोणाचं आहे? पंडिता रमाबाई. कधी सुरू केलं त्यांनी? 11 मार्च. कधी सुरू केलं? 11 मार्च. कधी केलं सुरू? 11 मार्च 1889. 1889 पंडिता रमाबाईंनी शारदा सदन सुरू कधी केलं? 11 मार्च 1889ला. ठीक आहे. आता हे जे मुक्ती सदन आहे, हे मुक्ती सदन पण पंडिता रमाबाईचंच आहे. पंडिता रमाबाई हे पण कोणाचं आहे? पंडिता रमाबाईचंच आहे. बघा, शारदा सदन, मुक्ती सदन हे कोणाचं आहे? पंडिता रमाबाई. पण सेवा सदन आहे रमाबाई रानडे. हे लक्षात ठेवायचं. इथं चुकतात मुलं. बघा, शारदा सदन पंडिता रमाबाई 11 मार्च 1889, सेवा सदन रमाबाई रानडे, मुक्ती सदन पंडिता रमाबाई. शारदा सदन, मुक्ती सदन पंडिता रमाबाई आणि सेवा सदन रमाबाई रानडे. आता बघा, महर्षी कर्वेबद्दल थोडी माहिती बघूया आपण. तर महर्षी कर्वे आता यांचं जो जन्म आहे कधी आहे? 18 एप्रिल 1858. कधीचा आहे? महर्षी कर्वे जन्म आहे 18 एप्रिल 1858. ठीक आहे. नंतर कुठं झाला? शेरवली रत्नागिरी. तुम्हाला माहिती आहे रत्नागिरीला काय लागलेला आहे? सर्वात जास्त समुद्र किनारा लागलेला आहे आणि तो पण 267 किलोमीटरचा. ठीक आहे ना? नक्की ना? 267 की 37? 237. ठीक आहे. नंतर त्यांनी 1896ला बालिकाश्रम स्थापन केलं. नंतर 1907ला काय चालू केलं? महिला विद्यापीठ नाही, महिला विद्यालय. नंतर 1916ला सुरू केलं त्यांनी महिला विद्यापीठ. आणि जे 1916 आहे तर 1949 मध्ये त्यांना म्हणजे हे जे काही महिला विद्यापीठ आहे त्या महिला विद्यापीठाला दर्जा भेटला होता आणि त्याचं नाव होतं SNDT. काय असं सांगा बरं? SNDTचं लॉंग फॉर्म मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा पटकन. चला पुढं. नंतर वयाच्या इथं देऊ आपण. वयाच्या 104व्या वर्षी त्यांचं निधन झालं. वयाच्या 104व्या वर्षी काय झालं? त्यांचं निधन झालं. आणि म्हणजे वयाच्या 104 म्हणजे त्यांचं वय किती असेल? त्यांचं जवळपास 104 वर्षी निधन म्हणजे 1962 मध्ये त्यांचं काय झालं? निधन झालं. नंतर 1958 मध्ये वयाच्या 100व्या वर्षी त्यांना काय भेटलं? भारतरत्न. काय भेटलं? भारतरत्न भेटला. नंतर भारतरत्न भेटला. ठीक आहे. नंतर बघा, आता त्यांचं पुढं काय झालं की मुंबई विद्यापीठाकडून त्यांना काय भेटल्या? मुंबई विद्यापीठाकडून LLD पदवी भेटली. कोणती भेटली? LLD. नंतर पहिली जी बायको होती, पहिल्या बायकोचं नाव पहिली बायकोचं नाव काय होतं? राधाबाई. काय होतं? राधाबाई. ठीक आहे. नंतर 1893 मध्ये त्यांनी दुसरा विवाह केला. ठीक आहे. तर त्या बायकोचं नाव काय होतं?
नाही सॉरी, गोदूबाई काय होतं, गोदूबाई राधाबाई पहिल्या बायकोचं होतं, गोदूबाई दुसऱ्या बायकोचं होतं. ठीक आहे. आणि त्यांचं त्या गोदूबाईलाच काय म्हणायचं, बाया कर्वे. मूळ नाव काय होतं, आनंदीबाई. आणि ह्या कुठच्या होत्या, आनंदबाई शारदा सदनच्याच होत्या, लक्षात ठेवलं. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे एक्सप्लेनेशन होतं. खूप छान असं आणि खूप माहिती, छान अशी माहिती या प्रश्नातून आपण घेतली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.